आज मी ना Instamartवरून काही सामान मागवलं होतं, स्नॅक्स होतं आणि द बॅड थिंग इज मी यूज केल्यानंतर मला हे समजलं की जे पण स्नॅक्सचे पॉकेट्स होते ना, ते 3 महिने होऊन झाले होते आणि एक्सपायर होते. आणि ह्याचं जेव्हा मी कंप्लेंट केली हेल्पलाईनकडे, तेव्हा त्या लोकांनी एक्सक्यूजेस दिले की नाही मॅम, ते तुम्ही अजूनसुद्धा यूज करू शकता. सो हे टोटली रॉंग होतं. सो तुम्हीसुद्धा काही यूज करणार असाल ना, तर नेहमी त्यांचं एक्सपायर बघत जा, डेट. आणि इथे ना मी टमॅटोचं सार बनवते आहे. तर मोठे टमॅटोज जे होते ना, तर ते खूप आंबट आहे. सो मम्मी म्हणाली की छोट्यावालेच टमॅटोज घे. आता रिसेंटली हे आमचं फेवरेट झालेलं आहे, कारण पहिले लहान असताना आम्ही खायचो हे खूप जास्त, नंतर आम्ही कधी खाल्लंच नाही आहे. म्हणजे बेसिकली भाजी वगैरे असं खायचो. तर हे सार आमचं फेवरेट झालेलं आहे. आता ना हा व्हिडिओ रेकॉर्ड करताना असं झालं की माझ्या बॅकग्राऊंडला इतका व्हॉईस आहे. इव्हनिंगला मी बनवत होते, लहान मुलं इतकी खेळत होती, इतकी खेळत होती ना, की माझा अक्षरशः व्हिडिओ पूर्ण बाद झाला होता. सो म्हटलं की आता आपण ऑल व्हॉईस कवरच देऊया. तर इथे ना मी शंखवेश्वरी समथिंग काहीतरी मिरच्या आहेत त्या घेतल्यात. आणि नंतर भरपूर सारं लसूण घेतलं आहे, प्लस थोडा जो तिखट व्हावं म्हणून हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि नंतर ना अद्रकसुद्धा ह्याच्यामध्ये मी थोडंसं घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये ना मी धने ॲड करणार आहे. तर मी काहीच मटेरियल आहे ना, अजिबात काही रोस्ट वगैरे करून किंवा तेलावर असं स्टीर फ्राय करून काहीच घेणार नाही आहे. हे सगळं आपल्याला जे आहे ना, ते डायरेक्ट मिक्सरला लावायचं आहे. जर तुम्हाला असेल टाईम किंवा वाटत असेल की परतून घ्यायचं आहे, तर येस तुम्ही ते करू शकता. नंतर ना ह्याच्यामध्ये ना मी थोडंसं सुकं खोबरं टाकलेलं आहे. आता ॲक्च्युली म्हणजे मम्मीने माझं हे काम खूप इझी केलं आहे. आणि कारण की तिने बघा काय केलं, आईस्क्रीमच्या डब्यामध्ये ना एका डब्यामध्ये ना तिने वेगळ्या शेपमध्ये सुका नारळ असतो ना तो ठेवलेला आहे, एकामध्ये किसून आहे, एकामध्ये छान तुकडे केलेले आहेत. आता एका साईडला हे टमॅटोज मी छान बॉईल करत ठेवलेले आहेत बघा. हे तुकडे केलेले वेगळे आहेत, नंतर ते वाट्या असतात बघा, ते डिफरंट ठेवले आहेत. आणि किसून वेगळा वेगळा ठेवलेला आहे. सो मी थोडंच ह्याच्यामध्ये खोबरं घेतलं आहे. आता मी खरं बोलू, मला नाही आवडत प्रत्येक जेवणामध्ये खोबरं खोबरं खोबरं, बट हां आता सध्या आवडायला लागलं आहे मला. एक वेगळी टेस्ट येते आणि छान तरीसुद्धा येते. नंतर मी विसरली होती की मला ह्याच्यामध्ये कांदासुद्धा ॲड करायचा होता. नंतर ह्याच्यामध्ये कांदा टाकला आणि मी टमॅटोज बॉईल होण्याची वाट बघत होती. नंतर टमॅटोजची मस्तपैकी सालं काढून घेतली आणि विचार केला की आता ह्याच्यामध्येच सगळं एकत्रच मिक्स करूया, कुठे सेपरेट सेपरेट वाटण करत बसणार आहे. मला ना आता एक गोष्ट समजली की आता कधी पण मला जेव्हा हे बनवायचं असेल ना, व्हिडिओ वगैरे अँड ऑल, तर त्यावेळेला ना बेसिकली मी दुपारीच बनवायला घेतला पाहिजे. कारण संध्याकाळी ही मुलं इतकी इरिटेट करतात ना, नुसती केकाटत बसतात आणि आपण काही बोलू शकत नाही, बिकॉज त्यांचा तोच टाईम असतो ना एन्जॉय करायचा, सो काही बोलू शकत नाही. तर टमॅटोज खूप जास्त गरम होते, म्हणून मी त्याला छान प्रकारे बिल ऑफ केलं चिमटाने आणि मस्तपैकी ह्याला आहे ना ग्राइंड करून घेतलेलं आहे मिक्सरला. एकदम एकदम बारीक पेस्ट करायची आहे, जरासुद्धा आपल्याच्या लम्स राहता कामा नाही आहे. सो मस्तपैकी बघा किती भारी पेस्ट झालेली आहे. आता ना जो पण मी याच्यामध्ये टमॅटोज बॉईल केले होते ना, त्यामध्येच काय केलं मी वॉश नाही केलं म्हणून ते थोडंसं असं डाग पडलं आहे. सो त्याच्यामध्ये ना मी अगोदरच कढीपत्ता धुवून टाकला, जेणेकरून गरम गरम तेलामध्ये टाकल्यावर ना तसं उडायला नको अंगावरती. आणि नंतर मग मी तेल टाकलं, नंतर मग थोडीशी मोहरी टाकली, मी ह्याच्यामध्ये ॲड केली. आता काहीच करायचं नाही आहे, तो सगळा जो आपला मसाला आहे ना, तर ह्याच्यामध्ये मस्तपैकी मी थोडंसं पाणीसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड केलं, कारण जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे, कारण का तर खूप घट्ट झालं असतं जर पाणी नसतं ॲड केलं तर मस्तपैकी त्याला मिक्स केलं पाणी टाकून. आणि ह्याच्यामध्ये आहे ना छानपैकी आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता का माहिती आहे का, कारण जर मी लगेच ह्याच्यामध्ये हळद मीठ मसाला टाकला असता ना, तर मग ते शिजत नाही प्रॉपर, त्याचा एक उग्र वास असतो बघा, तसा वास येत राहतो. म्हणून ना त्याला पाणी टाकलं आणि छान प्रकारे तेल सुटेपर्यंत आहे ना झाकण ठेवून अशी उकळी देऊन गेली. आणि मग त्याच्यामध्ये ना मी हळद, बेसिक मसाले जे आपल्या घरी असतात बघा तेच, अजून काही ॲडिशनल करायची अजिबात गरज नाही आहे. बिकॉज त्याच्यामध्ये सगळे फ्लेवर्स ऑलरेडी आले आहेत, गार्लिक आहे, नंतर अद्रक आहे, चिली आहे, शंखवेश्वरी मिरची आहे ना. सो हां, आणि बिकॉज ऑफ दॅट मिरची हा इतका सुंदर कलर आला आहे, कमाल होता. नंतर बघा इथे मी बोलली ना, मी मसाला टाकला आहे, हळद टाकलं आहे, मीठ टाकलं आहे, मला ना काही रेकॉर्ड नाही करता आलं,
बिकॉज माझ्याकडे स्टँड नव्हतं आणि मी सगळं एका हाताने रेकॉर्ड करत होती ना, तर बिकॉज ऑफ दॅट मला ते रेकॉर्ड नाही करता आलं घाईमध्ये. सो मस्तपैकी ह्याला तर्री आली होती आणि असं मी ढवळत होते. एका साईडला ना इथे फिश फ्राय होत होती. मला माहीत नाही ही कोणती आहे, बिकॉज मी नाही खात, सो मला माहिती नाही ही कोणती आहे. मी राणीवास आहे अशी मम्मी म्हणाली होती. आणि मग एका साईडला मी चपात्या करून घेत होती. हे मी फ्राय नाही केलं, हे मम्मीने बनवलं होतं. आणि ही तर्री बघा किती सुंदर वाटते, भातासोबत इतकं छान लागत होतं ना, कमाल होतं. जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.